महाराष्ट्रात पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री। बिहारच्या नितीश पॅटर्नची पुन्हा सुरुवात। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेऊन 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेतले आणि भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची जोखीम घेतली। महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यातून बाहेर पडून विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या सोबतीला जाऊन सरकार बनवण्याचे एकनाथ शिंदे यांनी ठरवले। केवळ ठरवून ते शांत बसले नाहीत, तर त्यांनी राजकारणात मुरलेल्या शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंचा आसमान दाखवून नैसर्गिक महायुतीचे सरकार बनवून दाखवले आहे। कामाचा माणूस म्हणून त्यांची ख्याती होतीच। गेल्या 2.5 वर्षात त्यांची ओळख महाराष्ट्राला अधिक ठसठशीत झाली। आता 2024च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरून मतदान करून स्पष्ट बहुमताने विजयी केलेले आहेत। भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला तरी शिंदेच्या शिवसेनेचे यश अनेकांच्या डोळ्यात भरणारे आहे। शिवसेनेने लढविलेल्या 85 जागांपैकी जवळपास 48 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। त्यामुळे सत्ता स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा राहणार आहे। हे ओळखून मुख्यमंत्रीपदाबाबत आमचे काही ठरले नाही अशी गुलली निकाल लागताच एकनाथ शिंदे यांनी टाकली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर पुन्हा दावा सांगणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्याबरोबर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेनेच्या आमदार खासदारांनी बोलून दाखवायला सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती नेतृत्व देण्याचा आता वेळ आली असल्याचे भाजपचे नेते सांगायला लागले आहेत। त्यामुळे महायुतीमधील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेली सुदपसुंदी चर्चेत आली आहे। त्यात एकनाथ शिंदे यांच्या गुलगीतमुळे महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा काही उलटफेर होणार का, अशा चर्चा सुरुवात होऊन बिहारच्या नितीश पॅटर्नची पुन्हा अनेकांना आठवण होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर महायुतीने निवडणूक लढवली। निवडणूक निकाल लागल्यावर आम्ही मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेऊ, असे महायुतीचे नेते प्रचारादरम्यान सांगत होते। आताही निकाल समोर आल्यानंतर ज्याच्या अधिक जागा त्याच्या मुख्यमंत्री असे आमचे ठरलेले नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आवर्जून सांगितल्याने त्यांच्या मनात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाविषयीची सुप्त इच्छा आहे हे दडून राहिलेले नाही। एकनाथ शिंदे आणि जेव्हा उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बंडाचे बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी घेतला। मोदी शहांच्या निर्णयाचा महाराष्ट्र भाजप नेत्यांनीही मोठा धक्का बसला। अगदी फडणवीस यांच्या निकटवर्तीय नेत्यांना अश्रू अनावर झाले, पण पक्षाचा निर्णय अंतिम मानून फडणवीस यांनी जबरदस्तीने लादलेले उपमुख्यमंत्री पद स्वीकारले। आता समोर आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाच्या जवळपास 128 जागा मिळत असल्याने भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत। परंतु बिहारमधील नितीश कुमार यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळेल असा विश्वास खासगीत शिवसेना नेते बोलून दाखवत आहेत। शिवाय एकनाथ शिंदे यांनी गेल्या 2.5 वर्षात केलेले काम, खमकाने कामाचा मुख्यमंत्री म्हणून निर्माण केलेली छबी, लोकप्रिय योजनांच्या पावसाच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत केलेली मदत अशा कारणांनी शिंदे यांच्या राज्याच्या अचाट लोकप्रियता मिळवली असल्याचे कार्यकर्ते, पदाधिकारी आवर्जून सांगत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन जी.आर, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।